नमस्ते मंडळी. उन्हाळा सुरू झाला की कैरी आणि कांद्याचा तक्कू खाण्याची मजा वेगळीच असते. ही चटणी झटपट होते, जेवणाची चव दुपटीने वाढते. चला तर मग रेसिपी पाहूया. 5 कांदे आणि 2 कैरी, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा हळद, मीठ, 1 चमचा जिरं, 4 चमचे तिखट, 3 चमचे साखर, पाऊण वाटी तेल आणि 1 चमचा मोहरी. कैरी स्वच्छ धुतली आहे, त्याचे साल काढले आहे दोन्ही कैरीचे. एक ताट घेतलं आहे, त्याच्यावरती खिसणी ठेवली आहे. जो जाड भाग आहे त्याच्यावर कैरी खिसून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने दोन्ही कैरी अशाच खिसून घ्यायच्या आहे. समजा कैरी खिसून घ्यायची नसेल तर तुम्ही बारीक तुकडे पण करू शकतात कैरीचे. असा जाडसर खिस पाहिजे. कोय होती त्याच्यातली बी काढली आहे, ती काढून टाकायची. किंवा कांदा घेतला आहे, त्याचे 2 भाग केले. कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये कैरीचा खीस घेतला आहे, त्याच्यात कांदे घालूया बारीक चिरलेले. 3 चमचे साखर घालूया, कैरी किती आंबट आहे त्यानुसार. चवीनुसार मीठ घालूया. तिखट कमी जास्त पण करू शकतात. 4 चमचे मिरची पावडर घालूया. गॅसवर लहान कढई घेतली आहे, गॅस लायटरने चालू केला आहे. कढई तापली की तेल घालूया पाऊण वाटी. आपलं तेल गरम झालं आहे, त्याच्यात मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली. आता याच्यात आपण जिरं घालूया. जिऱ्याचा रंग हलकासा बदलला, त्याच्यात हिंग पावडर घालूया आणि हळद 1 चमचा घालूया. गॅस बंद करूया. कांदा कैरीच्या मिश्रणात याच्याकरता घातलं आहे तिखट, की ते फोडणीमध्ये घातलं ना तर मग जळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर फोडणी घातली तर तिखट जळत नाही. मस्त खमंग वास आलाय. तडका घातल्यामुळे सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्ही लगेच खाऊ शकता किंवा अर्धा तास मुरू दिल्यास त्याची चव अधिक छान लागते. हा झाला आपला तक्कू किंवा मग कांदा कैरी. हा तक्कू तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.